नमस्कार. शिवाजी अकॅडमीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपण भारताचा भूगोल या विषयाअंतर्गत भारत प्राकृतिक विभाग या घटकाचा अभ्यास करत आहोत आणि या अगोदर आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेश याविषयी माहिती अभ्यासलेली आहे. याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि आज आपण द्वीपकल्पीय पठारी प्रदेश या प्राकृतिक विभागाची माहिती अभ्यासणार आहोत. त्याचा सखोलपणे जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा आपला प्रयत्न असेल आणि ही सर्व माहिती आपण नकाशाच्या माध्यमाने अभ्यासण्याचाच आपला प्रयत्न असेल. कारण नकाशाने केलेला अभ्यास किंवा नकाशाच्या माध्यमातून झालेला अभ्यास हा सखोलपणे होत असतो आणि त्याच्या स्मृती किंवा तो चांगला आठवणीत देखील राहण्यास मदत होते. तर आपण पाहत आहोत द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश हा काही दिसत आहे. तर द्वीपकल्प म्हणजे काय, तर याच्याविषयी माहिती आपण वारंवार अभ्यासलेली आहे, पाहिलेली आहे. तर द्वीपकल्प म्हणजे काय, तर जो भूभाग हा तीनही बाजूंनी पाण्याने वेढलेला असतो त्या प्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. तर भारताचा हा काही जो भूभाग आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा, तर याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला या ठिकाणी हिंदी महासागर आहे. तर अशा प्रकारे याला द्वीपकल्प असे म्हटले जाते. तर या भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा साधारणतः आकार हा त्रिकोणी असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा या पठाराचा आकार हा त्रिकोणी आहे. तर हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा जो काही भारतीय प्रदेश आहे, तर याची गणना अति प्राचीन अशा पठारी प्रदेशांमध्ये होते. तर या पठारी प्रदेशाच्या वायव्येला अरवली पर्वत आहे. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की अरवली पर्वत या ठिकाणी ईशान्येला दिसत आहे. त्याचप्रमाणे या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची जी पूर्व बाजू आहे किंवा त्या पूर्व बाजूला म्हणा किंवा ईशान्येला म्हणा, तर या ठिकाणी राजमहल टेकड्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दक्षिणेचा जर विचार केला आपण, तर दक्षिणेला निलगिरी पर्वत आहे आणि या द्वीपकल्पीय पठाराच्या दोन्ही बाजूंना, पश्चिम बाजूंना इकडे पश्चिम घाट किंवा ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये सह्याद्री असं म्हणतो, सह्याद्री, आणि या ठिकाणी पूर्व बाजूला पूर्व घाट असल्याचं आपल्याला दिसून येतो. तर पुन्हा एकदा पाहूया आपण की अतिप्राचीन पठारांमध्ये ज्या पठाराची गणना होते, तर तो प्रदेश आहे द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा. या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या ईशान्येला वायव्येला अरवली पर्वत आहे, तर ईशान्येला राजमहल टेकड्या आहेत, राजमहल डोंगर आहे. दक्षिणेला निलगिरी पर्वत आहे किंवा निलगिरी डोंगर रांगा आहेत. पूर्वेला पूर्व घाट, तर पश्चिमेला सह्याद्री किंवा पश्चिम घाट असल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्या सर्व जो काही पठारी प्रदेश आहेत, या पठारी प्रदेशाचं वैशिष्ट्य असं की हा सर्व पठारी प्रदेश किंवा द्वीपकल्पीय पठाराचा प्रदेश हा अग्निज आणि रूपांतरित खडकांनी निर्मित आहे किंवा तो बनलेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी तापी आणि नर्मदा नद्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर इथे नर्मदा नदी आहे आणि सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला या ठिकाणी आपल्याला तापी नदी दिसते. हे तापी नदीचं खोरं आहे, हे नर्मदा नदीचं खोरं आहे. तर नर्मदा आणि तापी यांच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये अर्वाचीन काळातील गाळापासून बनलेले स्तरित खडक या ठिकाणी आढळतात. हे देखील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचं एक वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पुन्हा एकदा पहा, नर्मदा नदी आणि तापी नदी यांचा जो काही खोऱ्याचा प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये अर्वाचीन काळातील गाळापासून किंवा अर्वाचीन काळातील निक्षेपित झालेल्या गाळापासून, साचलेल्या गाळापासून बनलेले स्तरित खडक या प्रदेशामध्ये आढळतात. तर या इथपर्यंत आपण आता माहिती पाहिलेली आहे एकत्रितपणे. परंतु हा जो काही द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आहे, तर या नर्मदा आणि या इकडे शोण नदी आहे, इथे दिसत आहे पहा कैमूर डोंगर रांगांच्या दक्षिणेला. तर या नर्मदा आणि शोण नदीमुळे या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे सरळ सरळ ठळकपणे दोन भाग पडलेले आपल्याला दिसून येतात. तर ते भाग असे आहेत अभ्यासाच्या दृष्टीने. तर उत्तरेकडील पठारी प्रदेश
आणि नर्मदा आणि शोण नद्यांच्या दक्षिणेकडचा जो पठारी प्रदेश आहे तर तो दक्षिणेकडचा पठारी प्रदेश. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नर्मदा आणि शोण नद्यांची जी काही पात्र आहेत, ह्या नद्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे सरळ सरळ दोन तुकड्यांमध्ये विभाजन करतात किंवा ठळक ठळक दोन घटकांमध्ये त्यांचं विभाजन करतात. तर एक आहे उत्तरेकडील पठारी प्रदेश आणि दुसरा आहे दक्षिणेकडील पठारी प्रदेश. तर उत्तरेकडचा जो काही पठारी प्रदेश आहे तर तो साधारणपणे अरवली पर्वतापासून, या ठिकाणी अरवली पर्वत दिसत आहे पहा, द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाच्या वायव्येला या अरवली पर्वतापासून तर या कैमूर डोंगर रांगांपर्यंत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तर अरवली पर्वतापासून तर कैमूर टेकड्यांपर्यंत, काही ठिकाणी याचा उल्लेख कैमूर टेकड्या होतो, काही ठिकाणी कैमूर डोंगर रांगा होतो. तर अरवली पर्वतापासून तर कैमूर डोंगर रांगांपर्यंत विस्तार हा उत्तर भारतीय पठारी प्रदेशाचा किंवा उत्तरेकडील पठारी प्रदेशाचा विस्तार आहे. यामध्ये प्रामुख्यानं अरवली पर्वत आणि हा जो काही विंध्य पर्वत आहे यांच्या उतारावरील पठारांचा समावेश या उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये होतो. पुन्हा एकदा याचा विस्तार, उत्तरेकडील पठारी प्रदेशाचा विस्तार लक्षात घ्या. थोडा वेळ लागला हरकत नाही, परंतु हा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. प्राकृतिक विभाग हा स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत मौल्यवान असा घटक आहे. तर पुन्हा एकदा आपण पाहूया, अरवली पर्वत आणि इकडे कैमूर डोंगर रांगा यांच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे हा उत्तरेकडील पठारी प्रदेशाचा विस्तार असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचप्रमाणे अरवली आणि विंध्य, इकडे अरवली पर्वत आहे आणि इकडे विंध्य पर्वत आहे, यांच्या उतारांवरील जे काही पठारे आहेत तर या पठारांचा समावेश हा उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये होतो. हे या ठिकाणी ध्यानात घ्यायचंय. बऱ्याचदा याच्यावर उलटसुलट प्रश्न विचारले जातात, त्यावेळेस संभ्रम उडायला नको, म्हणून आपण याला वारंवार याच्यावर आपण स्ट्रेस देऊन, दबाव देऊन त्याच्याकडे आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अरवलीच्या प्रदेशाविषयी किंवा अरवली पर्वताविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भारतातील म्हणण्यापेक्षा जगातील सर्वात प्राचीन वली पर्वत तर कोणता, तर भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत हा अरवली पर्वत आहे, असा प्रश्न बऱ्याच वेळेला आलेला आहे. जगातील प्राचीनतम पर्वतांमध्ये या अरवली पर्वताची गणना होते आणि हा पर्वत अतिप्राचीन म्हणून गणला जातो. अतिप्राचीन असा या अरवली पर्वतामध्ये गुरु शिखर हे सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. तर गुरु शिखराची उंची आहे 1722 मीटर. हा प्रश्न वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे की अरवली पर्वतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं, तर 1722 मीटर उंचीचं किंवा 1722 मीटर उंचीचं जे काही गुरु शिखर आहे ते अरवली पर्वतामधील सर्वात उंचीचं शिखर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला माउंट आबू सुद्धा दिसतंय पहा. तर अशा प्रकारे सर्वात प्राचीन वली पर्वत अरवली पर्वत, गुरु शिखर हे त्यामधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. आणि या प्रदेशाचं किंवा अरवलीचं वैशिष्ट्य आहे पहा, तर या ठिकाणी संगमरवर प्रचंड प्रमाणावर सापडतं किंवा संगमरवराच्या खूप खाणी या प्रदेशामध्ये आहेत. संगमरवर हा रूपांतरित खडक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रामुख्याने रूपांतरित खडक आढळतात, हे यावरून आपल्याला ध्यानामध्ये येतं. तर 3 गोष्टी ध्यानात ठेवा की संगमरवराच्या प्रचंड खाणी या ठिकाणी आहेत, त्यानंतर अरवली पर्वत हा प्राचीनतम किंवा भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे, गुरु शिखर हे अरवली पर्वतामधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. आणि अशा प्रकारे याची माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण विंध्य पर्वतरांगांची माहिती पाहूया. विंध्य पर्वतरांगांचा किंवा विंध्य पर्वताचा जास्तीत जास्त विस्तार हा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे किंवा मध्य प्रदेश राज्यामध्ये याचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो. तर विंध्य पर्वताचा हा काही नर्मदा नदीच्या बाजूचा जो उतार आहे किंवा दक्षिणेकडील जो काही उतार आहे
तर हा अतिशय तीव्र स्वरूपाचा असा उतार या विंध्य पर्वताचा असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या पर्वतामध्ये साधारणपणे प्रामुख्याने स्तरित खडक आढळतात. हे या पर्वताचं वैशिष्ट्य आहे. या पर्वताच्या बाजूलाच आपल्याला आपण उत्तरेकडील पठारी प्रदेशाचा विस्तार पाहत असताना अरवली ते कैमूर टेकड्या असा पाहिलेला आहे. तर या पर्वताच्या पूर्व बाजूला कैमूर टेकड्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ही माहिती अत्यंत महत्वाची आहे. पहा की विंध्य पर्वताचा विस्तार हा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. या पर्वताचा दक्षिण उतार हा अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे आणि त्याचप्रमाणे या विंध्य पर्वतामध्ये स्तरित प्रकारचे खडक आढळतात. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहा विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्यामध्ये जी घळई आहे यांच्यामधून नर्मदा नदी वाहते. त्यानंतर आता आपण माहिती पाहिलेली आहे पहा उत्तरेकडील पठारी प्रदेशाची आणि आता आपण दक्षिणेकडच्या पठारी प्रदेशाविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण माहिती पाहिलेली आहे की नर्मदा आणि शोण या नद्या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे सरळ सरळ दोन भाग करतात. उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तरेकडील द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिणेकडील पठारी प्रदेश होय. तर नर्मदा आणि शोण नद्यांच्या दक्षिणेकडील निमुळता व साधारण त्रिकोणी भाग हा दक्षिणेकडील पठारी प्रदेशाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वत रांगा आहेत. तर या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगांनी या ठिकाणी द्वीपकल्पीय किंवा दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची सीमा या ठिकाणी निश्चित होते आणि या पठाराच्या पूर्वेला पूर्व घाट तर पश्चिमेला पश्चिम घाट किंवा सह्याद्री आहे. तर याच्या दक्षिणेला आपण पाहू शकतो की निलगिरी पर्वताने याची सीमा निश्चित केलेली आहे. तर आता आपण सातपुडा पर्वताविषयी काही माहिती किंवा थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. उत्तरेकडे नर्मदा नदी आणि दक्षिणेकडे तापी नदी यांच्या दरम्यान आपल्याला हा सातपुडा पर्वत असलेला दिसून येतो किंवा नर्मदा आणि तापी नदीचा जलविभाजक किंवा या दोन्हीच्या प्रवाहाला वेगळं करण्याचं काम हे सातपुडा पर्वताने केलेलं आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये इकडच्या भागामध्ये सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागामध्ये बेसॉल्ट तर पूर्व भागामध्ये नीस आणि शिस्ट हे खडक आढळतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या. तर सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागामध्ये बेसॉल्ट तर इकडे पूर्व भागामध्ये नीस आणि शिस्ट हे खडक असल्याचं आपल्याला दिसून येतं. नर्मदा आणि तापी नद्यांविषयी ध्यानात ठेवा. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. VIP प्रश्न आहे. याच्यावर थोडासा स्ट्रेस द्या कारण या दोन्हीच्या जलप्रवाहाला वेगळं करण्याचं काम जो जलविभाजक म्हणून करतो तर तो आहे सातपुडा पर्वत. पश्चिमेकडे या ठिकाणी बेसॉल्ट खडक असल्याचं आढळून येतं. तर इकडच्या पूर्व बाजूमध्ये नीस आणि शिस्ट या खडकाचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे सातपुडा पर्वत रांगांमधलं जे सर्वात उंच शिखर आहे तर ते 1350 मीटर उंचीचं धूपगड हे सातपुडा पर्वत रांगांमधील सर्वोच्च शिखर आहे किंवा सातपुडा पर्वत रांगांमधील सर्वात उंच शिखर कोणतं तर ते म्हणजे धूपगड ज्याची उंची 1350 किंवा 1350 मीटर उंच आहे. त्याचप्रमाणे पंचमढी आणि तोरणमाळ या ठिकाणी पंचमढी दिसत आहे आणि अशा प्रकारे पंचमढी आणि तोरणमाळ ही जी थंड हवेची ठिकाणं आहेत ती सुद्धा सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. पुन्हा एकदा सातपुड्याविषयी पहा. तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाची उत्तर बाजू ही सातपुडा पर्वताची आहे. याच्या पश्चिमेला जो हा काही पर्वत आहे हा बेसॉल्टने बनलेला आहे किंवा बेसॉल्ट खडक या ठिकाणी आढळतो. तर या ठिकाणी पूर्व बाजूला या ठिकाणी नीस आणि शिस्ट हा खडक आढळतो. नर्मदा आणि तापीचा हा जलविभाजक आहे. पंचमढी आणि तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणं सुद्धा या सातपुडा पर्वतामध्ये आहेत. तर आता आपण द्वीपकल्पीय किंवा दक्षिणेकडील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात मध्ये असणाऱ्या
सह्याद्री पर्वताविषयी किंवा सह्याद्री रांगांविषयी आता आपण अभ्यास करू। आता आपण सातपुड्याविषयी माहिती पाहिलेली आहे, आता आपण सह्याद्रीच्या पट्ट्याविषयी आपण माहितीचा अभ्यास करणार आहोत। तर दख्खनच्या पठाराला समांतर असा हा जो काही पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वत आहे, तर हा साल्हेर पासून तर इकडे इलामलाई दिसते पहा, तर या ठिकाणी साल्हेर पासून तर थेट इलामलाई पर्यंत हा अतिशय प्रचंड मोठ्या विस्ताराने हा पर्वत पसरलेला आहे किंवा पश्चिम बाजूला हा अरबी समुद्र आणि दख्खनच्या पठाराला समांतर असा साल्हेर पासून इलामलाई पर्यंत या पर्वताचा विस्तार असलेला आपल्याला दिसून येतो। साधारणपणे ही दक्षिणेकडची जी बाजू आहे, तर जास्त उंचीची शिखरे या दक्षिणेकडच्या बाजूमध्ये आढळतात। म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की या दक्षिण बाजूकडून उत्तरेकडे म्हणजे साधारणपणे केरळ, कर्नाटक, गोवा आणि त्यानंतर महाराष्ट्र अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने त्याची उंची कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना सह्याद्री पर्वताची उंची कमी होत गेलेली आपल्याला दिसून येते। या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र पठारावर या ठिकाणी कळसुबाई उल्लेखित आहे किंवा या ठिकाणी त्याचं मेन्शन केलेलं आहे पहा नाव। तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतामधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे। याविषयी आपण माहिती निश्चितपैकी आपल्याला माहिती असेल किंवा त्याची उंची 1646 मीटर उंच आहे हे देखील आपल्याला माहिती आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील कळसुबाई जे 1646 मीटर उंचीचं शिखर आहे, तर ते महाराष्ट्रातील सह्याद्रीमधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे। त्याचप्रमाणे आता आपण या पूर्ण सह्याद्रीची टप्प्याटप्प्याने माहिती पाहत आहोत। तर गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील या ठिकाणी कर्नाटक दिसत आहे पहा, येथे मध्ये गोवा आहे। तर गोवा आणि कर्नाटक मध्ये जो काही सह्याद्री पर्वताचा विस्तार आहे, सह्याद्री पर्वत तेथे पसरलेला आहे, तर या प्रदेशातील सह्याद्रीला मध्य सह्याद्री असे म्हणतात। पुन्हा एकदा गोवा आणि कर्नाटक यांच्या या राज्यांमध्ये जो काही सह्याद्रीचा भाग आहे त्याला मध्य सह्याद्री असे म्हणतात। या मधल्या भागामध्ये किंवा मध्य सह्याद्रीमध्ये केमेनगुंडी आणि कुद्रेमुख ही सुद्धा महत्वाची शिखरे या भागामध्ये आहेत। साधारणपणे आपल्याला एक दिसून येतं पहा की या ठिकाणी सह्याद्री पर्वत या ठिकाणी पश्चिमेकडून समांतर आलेला आहे, इकडून पूर्वेकडून पूर्व घाट जो काही तुटक डोंगर रांगांचा आहे तो या ठिकाणी येथे येऊन मिळतो। तर तो कुठे येऊन मिळतो, तर तो निलगिरी पर्वतामध्ये येऊन मिळतो किंवा मिळत असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तयार होतोय की पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकमेकांना कुठे भेटतात किंवा ते एकमेकांना कुठे जुळतात, तर ते निलगिरी पर्वतामध्ये एकमेकांना भेटतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। त्याचप्रमाणे उदक मंडलम जे काही अतिशय सुप्रसिद्ध असं भारतातील थंड हवेचं ठिकाण आहे, हे देखील या मध्य सह्याद्री मध्येच असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे मध्य सह्याद्री मधील जे काही आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक उंच शिखर पाहिलं सह्याद्रीमधील ते आहे कळसुबाई। आणि मध्य सह्याद्री पर्वतातील किंवा गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्री पर्वतातील जे काही सर्वाधिक उंचीचं ठिकाण आहे, तर ते आहे दोडाबेट्टा, ज्याची उंची 2627 मीटर उंच आहे। अतिशय सोपा आहे पहा या दोडाबेट्टा शिखराची उंची ध्यानात ठेवायला। 2627 हा आकडा ध्यानात ठेवला की दोडाबेट्टाची उंची ध्यानात राहते। 2627 मीटर उंचीचं हे दोडाबेट्टा शिखर असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे आपण याची माहिती पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलंय की पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे या ठिकाणी निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात। तर याच ठिकाणी याच दरम्यान आपल्याला ही पालघाट नावाची खिंड दिसून येते। तर मध्य सह्याद्री आणि दक्षिणेकडचा सह्याद्री किंवा दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान या ठिकाणी पालघाट खिंड आहे, इथे स्पष्टपणे दिसत आहे पहा।
तर मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान या ठिकाणी पालघाट ही खिंड आपल्याला दिसून येते किंवा या दोन्हींना जोडण्याचं काम ती करते. त्याचप्रमाणे आपण गोवा आणि कर्नाटकच्या प्रदेशाला मध्य सह्याद्री असं म्हणतो आणि इकडे अन्नामलाई, पळणी आणि जो काही इलामलाईचा प्रदेश आहे या ठिकाणी पालघाट नंतर आपल्याला स्पष्ट दिसतंय. अन्नामलाई, पळणी आणि इलामलाई हा जो काही दक्षिणेकडचा भाग आहे तर याला आपण दक्षिण सह्याद्री असे म्हणतो. तर या दक्षिण सह्याद्रीमध्ये कोडाईकला कनाल नावाचं जे सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे तर ते या तामिळनाडूच्या सह्याद्रीमध्ये किंवा दक्षिण सह्याद्रीमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर कोडाईकनाल कुठे आहे तर ते तामिळनाडूमध्ये आहे, हे ध्यानात ठेवायचंय. उदक मंडलम इकडे मध्य सह्याद्रीमध्ये आहे आणि या ठिकाणी आणखी एक बाब आपल्याला स्पष्टपैकी दिसते तर ती म्हणजे या ठिकाणी अन्नाईमुडी. तर अन्नाईमुडी हे पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे. आपण उत्तरेकडच्या सह्याद्री म्हणजे महाराष्ट्रातला सह्याद्री त्याच्यामध्ये आपण उंच शिखर पाहिलं कळसुबाई, मध्य सह्याद्री मधलं पाहिलं आपण दोडाबेट्टा जे 2627 किंवा 2027 मीटर 2627 मीटर उंचीचं पर्वत शिखर आहे. आणि या ठिकाणी अन्नाईमुडी हे जे काही पर्वत शिखर दिसत आहे तर हे 2695 मीटर उंचीचं पर्वत शिखर आहे. तर पुन्हा एकदा या ठिकाणाहून या गोष्टीवरून सिद्ध होतंय पहा की अन्नाईमुडीची उंची 2695 मीटर, या ठिकाणी दोडाबेट्टाची उंची 2627 मीटर आणि कळसुबाईची उंची 1646 मीटर. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे सह्याद्री पर्वताची उंची ही कमी कमी होत जाते. अशा प्रकारे आपण या पश्चिम घाटाविषयी काही माहितीचा अभ्यास केलेला आहे. याचं रिपिटेशन आपण काय शिकलो या भागामध्ये पुन्हा आपण करणार आहोत, कारण जेवढा आपण डेपली शिकू तेवढंच आपल्याला परीक्षेमध्ये या सर्व बाबी सोप्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे आता आपण पूर्व घाटाकडे पाहूया, पूर्व घाटाचा अभ्यास करूया. पहा या ठिकाणी एक बाब आपल्याला प्रकर्षाने जाणवत असेल की पश्चिम घाट हा अखंड आहे. या ठिकाणी पश्चिम घाटाचा जो काही अरबी समुद्र किंवा दख्खनच्या पठाराला समांतर जो विस्तार आहे तर तो एकदम अखंड आहे, त्याला कुठेही खंड नाही. परंतु इकडे पूर्व घाटाचा विस्तार पाहत असताना आपल्याला दिसतंय की इकडे थेट मलयगिरी पासून इकडे महेंद्रगिरी, नल्लामल्ला टेकड्या किंवा नल्लामल्लाच्या डोंगर रांगा, पर्वतरांगा आणि इकडे निलगिरी. तर अशा प्रकारे हा पूर्व घाट क्षरणामुळं, घर्षणामुळं हा तुटक भागांमध्ये विभागला गेलेला आपल्याला दिसून येतो. तर साधारणपणे बंगालच्या उपसागरा मलयगिरी पासून तर थेट बंगालच्या उपसागरापर्यंत हा जो काही प्रदेश आहे तो बंगालच्या उपसागराला हा समांतर पसरलेला प्रदेश आहे निलगिरी पर्वतापर्यंत. यामध्ये महेंद्रगिरी, नल्लामल्ला, सिक्रामगुट्टा या प्रदेशांचा याच्यामध्ये समावेश होतो. तर या मध्ये या पूर्व घाटामध्ये कृष्णा नदी आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे कावेरी नदी आहे. तर या जे काही पूर्व घाट आहे तर पूर्व घाटाच्या प्रदेशामधल्या या अतिशय महत्वाच्या नद्या आहेत कृष्णा नदी आणि कावेरी नदी. त्यानंतर आता आपण दख्खनचं पठार याविषयी माहिती पाहणार आहोत. तर साधारणपणे पहा महाराष्ट्र पठार या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, दिसत आहे पहा. त्यानंतर या ठिकाणी कर्नाटक पठार आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पहा तेलंगण पठार. पुन्हा एकदा पाहून घेऊया, महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि या ठिकाणी दिसत आहे ते तेलंगण पठार. तर या तिन्हींचा जो काही प्रदेश आहे तर या तिन्हींच्या प्रदेशाला एकत्रितपणे दख्खनचे पठार असे म्हणतात. बऱ्याचदा समज आहे की फक्त महाराष्ट्र पठाराला पण दख्खनचं पठार असं म्हणतो, काही लोक त्याचा चुकीचा उल्लेख करतात, पण तसं नाही. तर महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि तेलंगण पठार या तीनही पठारी प्रदेशांना एकत्रितपणे दख्खनचं पठार किंवा डेक्कन प्लेट असं म्हटलं
जातं, हे या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती ध्यानात ठेवायची. आता आपण या तीनही पठारांचा वेगवेगळा अभ्यास करूया, यांच्याविषयी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे जे काही महाराष्ट्र पठार आहे, तर या महाराष्ट्र पठाराची जी सरासरी उंची आहे तर ती 600 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची ही 600 मीटर असून महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. तर अशा प्रकारे याची उंची आपण पाहिलेली आहे, तर ती आहे 600 मीटर. ही महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची आहे. हे जे काही बनलेलं आहे महाराष्ट्र पठार, तर हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. आणि सह्याद्रीपासून पूर्वेस सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्रगड, तर या ठिकाणी पहा, सह्याद्रीपासून पूर्वेकडे इकडे सातमाळा, अजिंठा, महादेव डोंगर आपल्याला दिसत आहेत. हे या ठिकाणच्या महत्वाच्या डोंगर रांगा, महाराष्ट्र पठारावरील महत्वाच्या डोंगर रांगा आहेत. त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला एक माहिती पाहिलेली होती पहा, की तापी नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी अर्वाचीन काळातील गाळाचे निक्षेपण होऊन या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा भूप्रदेश तयार झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी स्तरित प्रकारचा खडक आढळतो, याची माहिती आपण अगोदर पाहिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये या ठिकाणी गोंडवन काळातील कोळसा सुद्धा आढळतो, किंवा गोंडवन काळातील कोळशाच्या खाणी या महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्र पठाराच्या पूर्व भागामध्ये असल्याच्या आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे महाराष्ट्र पठाराविषयी आपण काही ठळक माहिती पाहिलेली आहे. महाराष्ट्र पठाराची सरासरी जी उंची आहे, तर ती उंची साधारणपणे 600 मीटर आहे. महाराष्ट्र पठार जे आहे ते बेसॉल्ट या खडकाने बनलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणच्या डोंगर रांगा पाहिल्या आपण, सातमाळा, अजिंठा, महादेव डोंगर रांगा या ठिकाणी आहेत. तर त्या अतिशय महत्वाच्या डोंगर रांगा या महाराष्ट्र पठारावरील आहेत, ज्या या डोंगर रांगा सरळ सरळ महाराष्ट्राच्या नैसर्गिक जी काही रचना आहे तिच्यावर या परिणाम करतात. त्याच्यानंतर आपण आता माहिती पाहणार आहोत, तर ती ओघाने कर्नाटक पठाराची माहिती पाहणार आहोत. तर या पठाराच्या पश्चिमेला आपल्याला या ठिकाणी सह्याद्री पर्वत दिसत आहे. या पठाराच्या पूर्वेला दख्खनच्या पठाराचा भाग म्हणजे तेलंगण पठार आहे. तर या कर्नाटक पठाराच्या उत्तरेला या ठिकाणी महाराष्ट्र पठार असल्याचं आपल्याला दिसून येतं. कर्नाटक पठार हे सुद्धा अग्निज आणि रूपांतरित खडकांनी बनलेलं आहे, किंवा अग्निज आणि रूपांतरित खडक या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर आढळतो, किंवा त्यांनी हे बनलेलं आहे, त्याची मेकिंग झालेली आहे. आणि या ठिकाणी कृष्णा आणि कावेरी या नद्या या कर्नाटक पठारावरील अत्यंत महत्वाच्या नद्या मानल्या जातात. त्यानंतर आपण पठार पाहणार आहोत तेलंगण पठार. तर तेलंगण पठाराच्या पश्चिमेला या ठिकाणी कर्नाटक पठार आहे. इकडे नल्लामल्ला डोंगर दिसत आहेत, आणि हा नल्लामल्ला डोंगर म्हणजे पूर्व घाटाचाच भाग आहे. तर अशा प्रकारे याचा जो विस्तार आहे तो आपण पाहत आहोत. हे पठार सुद्धा अग्निज खडकांनी बनलेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे की जवळपास सर्वच जे काही दख्खनचं पठार आहे ते अग्निज खडकानेच बनलेलं आहे. आणि तेलंगण पठार सुद्धा अग्निज खडकानं बनलेलं आपल्याला दिसून येतं. याचा काही तेलंगण पठाराचा इकडचा दक्षिणेकडचा भाग आहे, तर या ठिकाणी अच्छिद्र स्वरूपाचा म्हणजे ज्यामधून पाण्याचा निचरा होत नाही अशा प्रकारचा ग्रेनाइट खडक आढळतो. आणि त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झाल्याची आपल्याला दिसून येते. तेलंगण पठाराचं वैशिष्ट्य आहे, किंवा तेलंगण पठाराच्या दक्षिण बाजूचं वैशिष्ट्य आहे की तिथं प्रचंड प्रमाणावर तलावांची निर्मिती झालेली आहे. मोठ्या प्रमाणावर या तेलंगण पठारावर तलाव आहेत. त्याचं कारण असं की या ठिकाणी अच्छिद्र स्वरूपाचा किंवा ज्यामधून पाण्याचा निचरा होऊ शकत नाही असा ग्रेनाइट हा खडक आढळतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते.
अशा प्रकारे आपण महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आणि तेलंगणा पठार याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपण याचा जो काही भाग आहे तर ईशान्येकडील पठारी प्रदेश त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर बाघेलखंड पठार, छोटा नागपूर पठार, या ठिकाणी बाघेलखंड पठार आहे पहा आणि या ठिकाणी छोटा नागपूर पठार आहे. याची देखील माहिती आपण ओघामध्ये पाहत आहोत, ज्याचा समावेश ईशान्येकडील पठारी प्रदेशामध्ये होतो. तर हा पठारी प्रदेश याचं वैशिष्ट्य असं की अतिशय खनिज संपन्न असा हा प्रदेश आहे. बऱ्याचदा आपण भूगोलामध्ये खनिजाचे साठे कुठे आढळतात तर ते छोट्या नागपूर पठारामध्ये आढळतात. याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे आणि याचा सुद्धा बराचसा भाग हा रूपांतरित आणि स्तरित खडकांनी बनलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जे काही ईशान्येकडील पठारी प्रदेश आहे तर या पठारी प्रदेशामध्ये मलयगिरी हे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आपण गोल करून दाखवलेला आहे. तर मलयगिरी या पर्वताचा जो काही समावेश आहे तर तो छोटा नागपूर पठार किंवा ईशान्येकडील पठारी प्रदेशामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त सखोल माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. नकाशाच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त माहिती पाहिलेली आहे आणि साधारणपणे आपण बरेचसे मुद्दे यामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं की जर आपण चांगला हा व्हिडिओ पाहिला तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाबाबत बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होतील. तर चला आता आपण पाहूया की आपण जो काही घटक शिकलो त्यामध्ये आपण काय शिकलो. चला वळूया आपण काय शिकलो या घटकाकडे. तर पहिला प्रश्न आहे, भारतीय पठाराचा सर्वात प्राचीन नैसर्गिक विभाग कोणता? तर भारतीय पठाराचा द्वीपकल्पीय पठार हा सर्वात प्राचीन नैसर्गिक विभाग आहे. पुनश्च लक्षात घ्या, VIP प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा. भारतीय पठाराचा सर्वात प्राचीन नैसर्गिक विभाग कोणता? तर द्वीपकल्पीय पठार हा भारतीय पठाराचा सर्वात प्राचीन नैसर्गिक विभाग आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, द्वीपकल्पीय पठाराच्या वायव्येस कोणता पर्वत आहे? तर त्याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. द्वीपकल्पीय पठाराच्या वायव्येस अरवली पर्वत आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येस कोणत्या टेकड्या आहेत? तर आपण नकाशावर त्या दाखवलेल्या आहेत की द्वीपकल्पीय पठाराच्या ज्या काही सीमा आहेत त्या वायव्येकडे अरवलीने आणि इकडे ईशान्येकडे राजमहल टेकड्यांनी त्या निश्चित झाल्याचं आपण दिसून येतं किंवा पाहिलेलं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, अर्वाचीन काळातील निक्षेपित गाळापासून बनलेले स्तरित खडक कुठे आढळतात? तर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हा वारंवार स्पर्धा परीक्षांमधून रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. तर तापी आणि नर्मदा या नद्यांच्या खोऱ्यामध्ये अर्वाचीन काळातील निक्षेपित गाळापासून बनलेले स्तरित खडक आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या नद्यांमुळे द्वीपकल्पीय पठाराचे उत्तरेकडील पठार व दक्षिणेकडील पठार असे ठळक दोन भाग पडतात? तर नर्मदा आणि शोण या नद्यांमुळे उत्तर भारतीय पठार किंवा उत्तरेकडील पठार आणि दक्षिणेकडील पठार हे द्वीपकल्पीय पठाराचे ठळक भाग पडलेले आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर उत्तरेकडील पठार कोटपासून कोटपर्यंत विस्तारलेले आहे. त्याचा विस्तार किती आहे? तर पश्चिमेला अरवली पर्वतापासून तर इकडे पूर्वेस कैमूर टेकड्यांपर्यंत या उत्तरेकडील पठारी प्रदेशाचा विस्तार असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर उत्तरेकडील पठारी प्रदेशात कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो? तर त्यामध्ये अरवली पर्वत, विंध्य पर्वत व त्यांच्या उतारावरील जी काही पठारे आहेत त्यांचा समावेश हा उत्तरेकडील पठारी प्रदेशामध्ये होतो. त्याच्यानंतर हा अत्यंत मौल्यवान प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता? तर भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत आहे पहा अरवली. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर, सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे? तर गुरु शिखर हे अरवली पर्वतामधील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे.
ज्याची उंची 1722 किंवा 1722 मीटर उंच आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरवली पर्वताच्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? त्याचं उत्तर आहे रूपांतरित खडक, आणि त्यामुळेच या ठिकाणी संगमरवराच्या खाणी या अरवली पर्वताच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, विंध्य पर्वतरांगांचा विस्तार कोणत्या राज्यात आहे? तर विंध्य पर्वतरांगांचा किंवा विंध्य पर्वताचा विस्तार हा मध्य प्रदेश राज्यामध्ये असल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर विंध्य पर्वताच्या प्रदेशात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? तर विंध्य पर्वताच्या प्रदेशात स्तरित खडक आढळतात. त्यानंतर विंध्य पर्वताच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत? तर कैमूर टेकड्या याविषयी देखील आपण नकाशावर माहिती पाहिलेली आहे, किंवा की विंध्य पर्वताच्या पूर्वेस कैमूर टेकड्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, मध्य भारताच्या पठारी प्रदेशात कोणत्या नदीच्या क्षरण कार्यामुळे भूमी निरुपयोगी झालेली आहे? तर चंबळ नदीनं जे काही क्षरण केलेलं आहे, तर चंबळ नदीच्या प्रदेशामध्ये खोऱ्यामध्ये जमीन अतिशय निरुपयोगी झाल्याची आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सातपुडा पर्वताच्या पश्चिम भागात बेसॉल्ट हा खडक आढळतो, याची माहिती पाहिलेली आहे. तर पूर्व भागात कोणता खडक आढळतो? तर निस आणि शिस्ट हे जे काही खडक आहेत, या प्रकारचे खडक आहेत, तर ते सातपुड्याच्या पूर्व भागामध्ये आढळतात. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं? तर धूपगड हे सातपुडा पर्वतरांगांमधील 1350 मीटर उंचीचं सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पंचमढी व तोरणमाळ ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर पंचमढी आणि तोरणमाळ ही जी काही थंड हवेची ठिकाणे आहेत, तर ती सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताचा विस्तार सांगा. तर सह्याद्री हा साधारणपणे दख्खनचं पठार आणि पश्चिमेला जर पाहिलं आपण तर अरब सागर यांना समांतर असा साल्हेर पासून तर इलामलाई पर्यंत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं? तर ते आहे कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646 मीटर. गोवा व कर्नाटक राज्यातील सह्याद्री कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गोवा आणि कर्नाटकचा जो काही प्रदेश आहे, त्या प्रदेशातील सह्याद्री हा मध्य सह्याद्री म्हणून ओळखला जातो. सह्याद्री व पूर्व घाट कोठे एकत्र येतात? तर सह्याद्री पर्वत आणि पूर्व घाट हे निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, मध्य सह्याद्री मधील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं? मध्य सह्याद्री म्हणजे गोवा आणि कर्नाटकच्या प्रदेशातील सह्याद्री, तर मध्य सह्याद्री मधील दोडा बेट्टा हे 2627 मीटर उंचीचं पर्वत शिखर हे सर्वाधिक उंचीचं पर्वत शिखर आहे. त्याच्यानंतर अन्नामलाई, पळनी, इलामलाई हा प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? तर अन्नामलाई, पळनी, इलामलाई हा प्रदेश जो काही आहे, तर तो दक्षिण सह्याद्री म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी चुकीचं मेन्शन झालेलं आहे पहा. त्यानंतर मध्य सह्याद्री मधील कोणते प्रदेश लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहेत? तर बाबा बुदान व कुद्रेमुख हे जे काही प्रदेश आहेत, तर हे प्रदेश लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहेत. त्यानंतरचा 25वा प्रश्न आहे, मध्य सह्याद्री व दक्षिण सह्याद्री हे कोणत्या खिंडीने जोडले आहेत? तर पालघाट या खिंडीने जोडले आहेत. मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री यामध्ये पालघाट ही खिंड आहे. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, दक्षिण सह्याद्री पर्वतातील सर्वाधिक उंचीचं पर्वत शिखर कोणतं? किंवा या ठिकाणी आपण प्रश्न बदलूही शकतो की पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचं शिखर कोणतं? तर 2695 मीटर उंचीचं अन्नाईमुडी हे दक्षिण सह्याद्री किंवा पूर्णतः पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचं शिखर आहे, पर्वत शिखर आहे. कोडाईकनाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर कोडाईकनाल हे थंड हवेचं ठिकाण हे तामिळनाडू राज्यामध्ये आहे. या ठिकाणी पूर्व घाटाचा विस्तार सांगा हा प्रश्न आहे. तर छोटा नागपूर पासून तर निलगिरी पर्वतापर्यंत या
पूर्व घाटाचा विस्तार असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पूर्व घाटाच्या उत्तर भागात कोणकोणती शिखरं आहेत तर आपण नकाशावर पाहिलेलं आहे पहा. महेंद्रगिरी, अन्नाकोंडा, सिक्रामगुट्टा ही शिखरे पूर्व घाटाच्या उत्तर भागामध्ये असल्याची दिसून येतात. त्यानंतरचा प्रश्न आहे कावेरी व कृष्णा नदी यांच्या दरम्यान कोणत्या टेकड्या आहेत तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं पहा. नल्लामल्ला टेकड्यांच्या उत्तर बाजूला कृष्णा नदी तर दक्षिण बाजूला कावेरी नदी आहे आणि यांच्या दरम्यान नल्लामल्ला टेकड्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे दख्खनच्या पठारात कोणकोणत्या पठारांचा समावेश होतो तर दख्खनच्या पठारी प्रदेशामध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार, तेलंगणा पठार यांचा समावेश होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठार हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकाने बनलेलं आहे तर महाराष्ट्र पठार हे प्रामुख्याने बेसॉल्ट या खडकापासून निर्मित झालेलं आहे, बनलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे तर महाराष्ट्र पठाराची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची ही 600 मीटर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठारावरील कोणत्या नदीच्या खोऱ्यात अर्वाचीन प्रकारच्या गाळाचे निक्षेपण झालेलं आहे तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये अर्वाचीन काळातील गाळाचे निक्षेपण झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पूर्व विदर्भात कोणत्या काळातील कोळशाचे साठे आढळतात तर पूर्व विदर्भामध्ये गोंडवन काळातील कोळशाचे साठे प्रचंड प्रमाणावर आढळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे कर्नाटक पठार हे कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेले आहे तर कर्नाटक पठार हे अतिप्राचीन अशा अग्निज आणि रूपांतरित खडकांनी निर्मित झालेलं आहे, बनलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तेलंगण पठार कोणत्या प्रकारच्या खडकांनी तयार झाले आहे तर तेलंगण पठार हे देखील अग्निज खडकाने बनलेलं आहे, तयार झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तेलंगण पठाराच्या दक्षिण भागात कोणत्या प्रकारच्या अच्छिद्र खडकांमुळे व उंच सखलपणामुळे मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झालेली आहे तर याची देखील आपण माहिती पाहिलेली आहे पहा. तर ग्रेनाइट हा अच्छिद्र स्वरूपाचा खडक आहे ज्याच्यामधून पाणी मुरत नाही किंवा पाणी झिरपत नाही, त्यामुळे या ठिकाणी जो काही उंच सखलपणा आहे त्याचाही फायदा येथे झालेला आहे आणि म्हणून तेलंगण पठाराच्या दक्षिण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर तलावांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे ईशान्य पठारी प्रदेशात कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो तर बागेलखंड, छोटा नागपूर पठार आणि गर्हजात टेकड्या यांचा समावेश हा ईशान्य पठारी प्रदेशामध्ये होतो. ईशान्य पठारी प्रदेशातील सर्वात उंच ठिकाण कोणते तर मलयगिरी हे ईशान्य पठारी प्रदेशातील सर्वाधिक उंचीचं ठिकाण आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाविषयी माहिती पाहिलेली आहे. जास्तीत जास्त सखोलपणे आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला आपल्या प्रतिक्रिया निश्चितपैकी कमेंट बॉक्समध्ये कळवत चला, ज्यावरून आपल्याला आणखी काय अपेक्षित आहे हे आमच्या निश्चितपैकी लक्षात येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील व्हिडिओमध्ये किंवा पुढील लेक्चरमध्ये आपल्याला त्याच्यानुसार बदल करणं शक्य होईल. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.